पुण्यातलं ते जुनं पण देखणं अपार्टमेंट. मी, आर्यन, एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो. माझं आयुष्य कोडिंग आणि डेडलाईन्समध्ये अडकलेलं होतं. पण माझ्या बाजूच्या खोलीत राहणाऱ्या अंजली वहिनींच्या एंट्रीने सगळंच बदललं. अंजली वहिनी दिसायला अतिशय साध्या, सुशिक्षित आणि शांत. त्यांचे पती अविनाशराव एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठे अधिकारी होते. दिसायला रुबाबदार, पण स्वभावाने अतिशय संशयी आणि रागीट. त्यांच्या घरातून अनेकदा मोठ्या आवाजात भांडणाचे आवाज यायचे. वहिनी अनेकदा गॅलरीत उभ्या राहून शून्यात बघत असायच्या. त्यांच्या डोळ्यात एक अशी तहान होती, जी पैशाने किंवा लक्झरीने भागणारी नव्हती. ती तहान होती प्रेमाची, आदराची. आमची पहिली ओळख कचरा टाकायला जाताना झाली. तुम्ही नवीन आहात ना इथे, त्यांनी विचारलं. त्यांच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता होती. तिथून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू वाढू लागला. कधी साखरेच्या निमित्ताने, तर कधी गॅरेजमध्ये गाडी पार्क करण्याच्या निमित्ताने आमचं बोलणं वाढलं. अविनाशराव अनेकदा टूर्सवर असायचे. त्या एकांतात वहिनींना कोणाशी तरी मनमोकळं बोलायचं होतं. एक दिवस पाऊस खूप पडत होता आणि त्यांच्या घरातलं नळ गळत होतं. मी मदतीला गेलो. काम संपवून निघताना त्यांनी चहाचा आग्रह केला. आर्यन, तुला कधी वाटतं का की आयुष्य खूप मोठं आहे पण जगण्यासाठी क्षण खूप कमी आहेत? त्यांनी विचारलेला हा प्रश्न मला खूप काही सांगून गेला. त्या दिवशी आमचा संवाद मनापासून झाला. मी त्यांना माझं जग दाखवलं आणि त्यांनी त्यांचं दुःख. हळूहळू आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं. जेव्हा अविनाशराव घरी नसायचे, तेव्हा आम्ही तासनतास गप्पा मारायचो. आम्ही एकत्र जेवायचो, सिनेमे बघायचो. आमचा रोमांस हा शारीरिकतेपेक्षा जास्त भावनिक होता. एका संध्याकाळी गॅलरीत चांदण्यांकडे बघताना माझा हात त्यांच्या हाताला स्पर्शला. त्यांनी हात मागे घेतला नाही, उलट अधिक घट्ट पकडला. तो स्पर्श, त्यात एक अनामिक ओढ होती. पण या प्रेमावर एका राक्षसाची सावली होती, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्या दिवशी अविनाशराव मुंबईला मीटिंगसाठी गेले होते. मी आणि वहिनी त्यांच्या हॉलमध्ये बसून बोलत होतो. वातावरण खूप रोमंटिक होतं. मंद म्युझिक सुरू होतं. मी त्यांच्या जवळ सरकलो. त्यांच्या केसातला तो मोग्याचा गजरा सुवास दरवळत होता. मी त्यांच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. अचानक मुख्य दरवाजाचा लॉक उघडण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकून उभे राहिलो. समोर अविनाशराव उभे होते. त्यांच्या हातात बॅग होती आणि डोळ्यात अंगार. तर हे चाललंय माझ्या पाठीमागे, ते ओरडले. वहिनी थरथर कापायला लागल्या. अविनाश, ऐकून तर घ्या. तसं काही नाहीये, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी वहिनींना जोरात धक्का दिला आणि माझ्यावर धावून आले. तुला मी सोडणार नाही आर्यन, तुला आणि या हीन बाईला मी संपवून टाकीन. त्यांनी मला घराबाहेर ढकललं आणि दरवाजा आतून लावून घेतला. रात्रभर मला वहिनींच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. मला वाटलं हा फक्त एक रागाचा झटका आहे, पण तो एका मोठ्या षड्यंत्राचा भाग होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता माझ्या दारावर जोरदार थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभे होते. आर्यन साने, तुम्हाला अंजली कदम यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हत्या? काय बोलताय सर? काल तर त्या जिवंत होत्या. पोलीस मला खेचत शेजारच्या घरात घेऊन गेले. बेडवर वहिनींचा मृतदेह होता. त्यांच्या गळ्यावर निळे डाग होते. अविनाशराव बाजूला बसून रडण्याचं नाटक करत होते. साहब, काल रात्री मी यांना रंगेहात पकडलं होतं. मी घरातून निघून गेलो जेणेकरून मला शांत होता येईल, पण या मुलाने रागाच्या भरात येऊन माझ्या पत्नीचा गळा दाबला. सगळे पुरावे माझ्या विरोधात होते. माझ्या खोलीत वहिनींचा एक सोन्याचा रुमाल सापडला, जो अविनाशरावांनी आधीच तिथे लपवून ठेवला होता. लोकांनीही पाहिलं होतं की मी अनेकदा त्यांच्या घरात जायचो. मी रडत होतो, ओरडत होतो, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मी तुरुंगात होतो, पण माझं डोकं शांतपणे विचार करत होतं. मला माहीत होतं की मी निर्दोष आहे. मी इन्स्पेक्टर गायकवाड यांना विनंती केली, सर, मला एकदा घटनास्थळाचा रिपोर्ट पाहू द्या. मी इंजिनियर आहे, कदाचित मला काहीतरी असं दिसेल जे तुम्हाला दिसलं नसेल. गायकवाड कडक होते पण प्रामाणिक होते. त्यांनी मला काही फोटो दाखवले.
मी बारकाईने फोटो पाहिले. वहिनींच्या गळ्यावर जे हाताचे ठसे होते ते खूप मोठे होते. माझे हात आकाराने लहान होते. दुसरं म्हणजे ज्यावेळी खून झाला असं पोलीस म्हणत होते, रात्री 2 वाजता, त्यावेळी अविनाशराव हॉटेलमध्ये असल्याचा दावा करत होते. मी एक युक्ती लढवली. सर, अविनाशरावांच्या कारमध्ये जीपीएस आणि डॅशकॅम आहे का? हो, आहे ना, पण त्यांनी सांगितलं की ते हॉटेलमध्ये होते, इन्स्पेक्टर म्हणाले. सर, त्यांनी रेकॉर्डिंग डिलीट केलं असेल, पण कारच्या गुगल मॅप्सची हिस्ट्री आणि त्यांच्या स्मार्ट वॉचचा डेटा तपासा. अविनाशरावांना वाटलं होतं की त्यांनी एक परफेक्ट मर्डर केला आहे. पण त्यांनी एक मोठी चूक केली होती. मी वहिनींना त्यांच्या वाढदिवसाला एक स्मार्ट रिंग दिली होती, जी त्यांच्या हृदयाचे ठोके आणि हालचाल रेकॉर्ड करायची. जेव्हा पोलिसांनी ती रिंग स्कॅन केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. वहिनींचा मृत्यू रात्री 2 ला नाही, तर पहाटे 4 ला झाला होता. आणि त्यावेळी अविनाशरावांचा फोन वहिनींच्या घराच्या वायफायशी कनेक्टेड होता. हॉटेलमध्ये त्यांनी त्यांचा जुना फोन ठेवला होता जेणेकरून लोकेशन तिथेच दिसावं. सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा मी सांगितलं, सर, वहिनींच्या बेडच्या बाजूला असलेल्या त्या स्मार्ट स्पीकरला, "अलेक्स, तपासा." मी वहिनींना शिकवलं होतं की जेव्हा काही संकट येईल तेव्हा फक्त एक कोडवर्ड बोलायचा. तो कोडवर्ड होता, "मद." पोलिसांनी जेव्हा अलेक्साचा डेटा चेक केला, तेव्हा त्यात पहाटे 4 वाजताचं रेकॉर्डिंग मिळालं. त्यात अविनाशरावांचा आवाज स्पष्ट होता, "तुला आर्यनकडे जायचं होतं ना? आता कायमची जा." आणि त्यानंतर वहिनींच्या ओरडण्याचा आणि गळा दाबण्याचा आवाज होता. सत्य समोर आलं. अविनाशरावांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण तंत्रज्ञानाने आणि माझ्या समयसूचकतेने त्यांचा खेळ खलास केला. पोलिसांनी त्यांना अटक केली. मी निर्दोष सुटलो, पण माझ्या मनातली ती मोग्याची सुगंधी आठवण कायमची विरली होती. मी कोर्टातून बाहेर पडलो तेव्हा पाऊस पडत होता. त्याच पावसाने आमचं प्रेम फुलवलं होतं आणि त्याच पावसाने आज सगळं वाहून नेलं होतं. मी स्मारकपणे स्वतःला वाचवलं खरं, पण ज्या प्रेमासाठी मी लढलो, ती अंजली आता कधीच परत येणार नव्हती.